तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रमाची घोषणा 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे। तसेच जिल्ह्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्वच पक्षांकडून आता निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील नगरपालिका आणि 11-2 नगरपंचायतींचा कार्यकाळ संपून 3 वर्षांचा कालावधी संपुष्टात आला। मात्र ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या होत्या। अखेर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवून निवडणूक विभागाला 31 जानेवारी 2026च्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने या अगोदरच निवडणूक विभागाकडून नगरपरिषदांचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण आणि प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर केली होती। दरम्यान आता निवडणूक विभागाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा आणि सिंदखेड राजा तसेच संग्रामपूर आणि मोताळा या 2 नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या असून येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिलेले असून सर्वच पक्षांकडून उमेदवार निवडीबरोबरच प्रभागनिहाय प्रभावी उमेदवार निवडण्यासाठी चाचपळणी जोरात सुरू झाली आहे। तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीबाबत निवडणुकीसाठी कुठलाही निर्णय झालेला नसल्याने सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।